नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हेमाज होममेड रेसिपीजमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पौष्टिक असे लाडूची रेसिपी बघणार आहोत. हे लाडू लहान मुलांसाठी तर पौष्टिक आहेत आणि मोठ्यांसाठी पण खूप पौष्टिक आहे. चला तर मग बघूया हे लाडू कसे करायचेत. ह्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे. तुम्ही घरातली कोणतीही वाटी घेऊ शकता, लहान मोठी जशी तुम्हाला क्वांटिटी पाहिजे, किंवा मग वाटीचं प्रमाण डबल केलं तरीही चालतं. आता आपल्याला हे शेंगदाणे एकदम चांगल्यापैकी भाजून घ्यायचे आहे. कमी गॅसवर सगळ्या बाजूनी ह्याला हलवून मध्येपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आपले शेंगदाणे आता भाजून झाले आहे. त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला जवस घ्यायची आहे. ही जवस एकदम हेल्दी असते, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी पण चांगली असते. पावसाळ्याच्या सीझनमध्ये सर्दी, खोकला, कफ असा त्रास होत असतो, तर त्याच्यासाठी ही जवस एकदम गुणकारी आहे. ह्याच्याने आपली पचनक्रिया पण चांगली होती. ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल एकदम कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम कमी होतात. ह्याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर पण नियंत्रित राहतं. तर ही एकदम गुणकारी अशी जवस आपण आपल्या आहारात वापरली पाहिजे. एकदम लो टू मीडियम गॅसवर आता आपण ही जवस भाजून घेऊया. आणि ह्याच्यातून आवाज यायला लागला आणि अशी उडायला लागली तर समजायचं जवस भाजली आहे. तर ह्याला करपू द्यायचं नाही आहे, लगेच काढून घ्यायचे. आता आपल्याला 1 चमचा खसखस घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपण एकदम लो गॅसवर ही खसखस पण भाजून घेऊया. हा लाडू आपल्याला अजून हेल्दी करण्यासाठी मी थोडे बदाम, थोडे काजू आणि थोडी किशमिश घेतली आहे. ह्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कढईमध्ये आता आपल्याला पाव चमचा तूप टाकायचं आहे आणि तूप गरम झालं की मग ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. लहान मुलांना जर आपण नुसतेच ड्रायफ्रूट्स खायला दिले, काजू बदाम, तर ते खात नाही. तर अशा प्रकारे आपण लाडू करून दिला तर ते नक्कीच खातील. 2 मिनटं तुपावर बदाम परतून झाले की मग ह्याच्यामध्ये काजू आणि किशमिश टाकायचे आणि ह्याला पण आपण 2 मिनटं परतून घेऊया. सगळं साहित्य आपलं भाजून झाल्यावर, चांगलं थंड झाल्यावर ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. हे जवस मी बारीक करून घेतले. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण शेंगदाणे पण बारीक करून घेऊया. ह्याच्यावरचे मी थोडेसे साल काढून घेतले होते. तुम्हाला काढायचे नसले तर नाही काढले तरी चालतात. बारीक केलेले शेंगदाणे म्हणजेच हा शेंगदाण्याचा कूट हा आपण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे ड्रायफ्रूट्स पण आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं हे लवकर बारीक होत नसेल तर ह्याचे थोडेसे तुकडे करायचे आणि मग बारीक करून घ्यायचे. पाऊण वाटी मी चिरलेला गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर 1 वाटी गूळ टाकलं तरी चालतं. आता हा गूळ पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बारीक केलेला गूळ पण आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. पाव चमचा ह्याच्यामध्ये आपण इलायची पावडर टाकूया आणि पाव चमचा सुंठ पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे असली तर टाका, नाहीतर ह्याला स्किप केलं तरी चालतं. आता भाजलेली आपण खसखस टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. चवीसाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आता हाताने चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया. गूळ आपलं सगळ्या बाजूला चांगलं लागण्यासाठी आपण एकदा हे मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊया, म्हणजे गूळ सगळीकडे व्यवस्थित लागेल. तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण एकदम छान झाले. गूळ सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. तर हा लाडू एकदम सोपा आहे करायला आणि एकदम हेल्दी पण आहे. आता ह्याचे आपण लाडू वळून घेऊया. तुम्ही हा लाडू मुलांना सकाळी शाळेत जाताना पण देऊ शकता, किंवा मग शाळेतून आल्यावर किंवा 4-5 वाजता जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा पण दिला तरी चालेल. लहान्यांनी काय मोठ्यांनी पण हा लाडू अवश्य खायला पाहिजे. ह्याच्यातलं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालतं. आजचा आपला हा हेल्दी लाडू तुम्हाला कसा वाटला? आवडला असला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे लाडू नक्की करून बघा आणि घरच्यांना सगळ्यांना खाऊ घाला आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.